विद्यार्थी मित्रांनो, आजचं थर्ड लेक्चर आहे क्वेश्चन टॅगवर आधारित. क्वेश्चन टॅगवर आधारित 2 लेक्चर आपण पाहिलेले आहेत. आजचं थर्ड लेक्चर आहे. तर बघा, पहिलं आपण पाहिलं होतं लेट्सने जर सुरुवात होत असेल, एखाद्या वाक्याची लेट्सने सुरुवात होत असेल तर आपण क्वेश्चन टॅग करते वेळेस काय करत असतो, शॉल वी घेत असतो. त्यानंतर बघा, वाक्य आज्ञार्थी असल्यास क्वेश्चन टॅग तयार करताना विल यू वापरावे. वाक्य जर आज्ञार्थी असेल, आज्ञा दिलेली असेल, वाक्य आज्ञार्थी असेल तर क्वेश्चन टॅग करते वेळेस तुम्ही काय करायचं असतं, विल यू वापरायचं असतं. परंतु वाक्याच्या सुरुवातीला प्लीज क्वेश्चन टॅग प्लीज असा आला, ठीक आहे, वाक्याच्या सुरुवातीला प्लीज आले तर क्वेश्चन टॅग करते वेळेस, प्लीज आले तर क्वेश्चन टॅग करते वेळेस वोंट यू वापरावे, वोंट यू वापरावे. ठीक आहे, हे लक्षात राहू द्या. वाक्य आज्ञार्थी असल्यास क्वेश्चन टॅग तयार करताना विल यू वापरा, परंतु वाक्याच्या सुरुवातीला प्लीज क्वेश्चन टॅग आला तर वोंट यू तुम्ही वापरू शकता. तर बघा, फॉर एक्झाम्पल, प्लीज ब्रिंग अ ग्लास ऑफ वॉटर. प्लीज ब्रिंग अ ग्लास ऑफ वॉटर. तर विद्यार्थी मित्रांनो, इथं आज्ञा पण दिलेली आहे, आज्ञार्थी वाक्य आहे की ग्लास ऑफ वॉटर म्हणजे पाण्याचा ग्लास घ्या म्हणून. ठीक आहे, प्लीज ब्रिंग अ ग्लास ऑफ वॉटर. परंतु विद्यार्थी मित्रांनो, इथे दुसरी गोष्ट प्लीज पण आलेले आहे. तर तुम्ही इथे हे पण करू शकता, कॉमा द्यायचा, प्लीज ब्रिंग अ ग्लास ऑफ वॉटर पहिल्यासारखंच, कॉमा विल यू असं पण म्हणू शकता तुम्ही, विल यू, किंवा ऑर वोंट यू पण घेऊ शकता, वोंट यू, विल यू ऑर वोंट यू. ठीक आहे, कशामुळे, कारण हे आज्ञार्थी आहे आणि दुसरं म्हणजे प्लीज पण आलेलं आहे. विल यू ऑर वोंट यू. बघा, प्लीज ब्रिंग अ ग्लास ऑफ वॉटर, कॉमा विल यू ऑर वोंट यू. ठीक आहे, जर एक्झाम मध्ये आला तर डायरेक्टली फक्त विल यू ऑर वोंट यू लिहायचं नाही. त्यांनी जसं सांगितलं त्याप्रमाणे पूर्णच्या पूर्ण सेंटेन्स लिहा, नंतर कॉमा द्या, आणि नंतर आता इथे प्लीज ने सुरुवात झाली म्हणजे विल यू ऑर वोंट यू येणार आहे. नेक्स्ट बघा, प्लीज शो मी युअर बुक. प्लीज शो मी युअर बुक. विद्यार्थी मित्रांनो, त्यांनी एक तर प्लीज पण म्हटलेले आहेत, आज्ञा पण दिलेली आहे की मला बुक दाखव तुझं म्हणून, बरोबर आहे. तर इथे काय करेल मी, कॉमा घेईल, कॉमा विल यू और विल यू और वोंट यू. एक तर विल यू घेईल किंवा वोंट यू घेईल, दोघांपैकी एक घेऊ शकता, दोन्ही घ्यायची गरज नाही. ठीक आहे, प्लीज शो मी युअर बुक, विल यू और वोंट यू. ठीक आहे, एक्झाम मध्ये दोन्ही घेऊ नका विद्यार्थी मित्रांनो. ठीक आहे, नाहीतर असं करायचं, प्लीज शो मी युअर बुक, कॉमा विल यू, त्यानंतर पुन्हा खाली प्लीज शो मी युअर बुक, कॉमा वोंट यू असं घ्या. ठीक आहे, दोन्ही घ्यायची गरज नाही तसं. नेक्स्ट आहे अटेंड द सेमिनार. अटेंड द सेमिनार म्हटल्याच्या नंतर इथे प्लीज दिलेलं नाही. अटेंड द सेमिनार फक्त आज्ञा दिलेली आहे की अटेंड द सेमिनार, सेमिनार अटेंड करा म्हणून सांगितलेलं आहे. तर आता इथे विद्यार्थी मित्रांनो वोंट यू येणार नाही. कशामुळे येणार नाही, कारण इथे प्लीज म्हटलेलं नाही, इथे फक्त विल यू येईल. ठीक आहे, प्लीज अटेंड द सेमिनार, कॉमा विल यू असं येईल. ठीक आहे, येतं का बघा आन्सर, अटेंड द सेमिनार, कॉमा विल यू. ठीक आहे, या प्रकारे येत असतं. ठीक आहे, नेक्स्ट आहे बघा, थर्ड नंबर, दिलेल्या वाक्यात युज्ड टू असल्यास क्वेश्चन टॅग तयार करताना डिडंट वापरावे. आपण अगोदरच पाहिलेलं आहे, युज्ड टू चं काय घेतो आपण, डिडंट घेत असतो. बघा, दे युज्ड टू मेक मॅथ्स, दे युज्ड टू मेक मॅथ्स. तर काय येईल विद्यार्थी मित्रांनो, दे युज्ड टू, आन्सर बघा, दे युज्ड टू मेक मॅथ्स, दे युज्ड टू मेक मॅथ्स, कॉमा डिडंट दे, काय येईल, डिडंट दे आणि क्वेश्चन मार्क. ठीक आहे, बघा, दे युज्ड टू मेक मॅथ्स, डिडंट दे. ठीक आहे, या प्रकारे येतं. दे युज्ड टू बॅगर पीपल विथ क्वेश्चन्स, दे युज्ड टू बॅगर पीपल विथ क्वेश्चन, डिडंट ही, काय, सॉरी दे नाही, ही युज्ड टू,
ही युज्ड टू बॅगर पीपल विथ क्वेश्चन डिडंट ही. नेक्स्ट आहे शी युज्ड टू गो इन टू द विलेज कॉमा काय येईल डिडंट शी, कॉमा करून काय येईल डिडंट शी. शी युज्ड टू गो विलेज इन शी युज्ड टू गो इन टू द विलेज कॉमा डिडंट शी. त्यानंतर बघा 4th नंबर, जर होकारार्थी वाक्यात am असेल तर त्याचा क्वेश्चन टॅग आरंट आय असा करावा, परंतु नकारार्थी वाक्यात मात्र am I असाच करावा. ठीक आहे, होकारार्थी वाक्य असेल आणि त्याच्यामध्ये am आलेलं असेल हेल्पिंग वर्ब, ठीक आहे, तर क्वेश्चन टॅग करते वेळेस काय घ्यायचं आरंट आय घ्यायचं. परंतु नकारार्थी वाक्य असेल तर त्यात मात्र am I असाच करायचा असतो. तर बघूयात. आय एम हॅप्पी, आय एम हॅप्पी वाक्य काय आहे ते बघा, होकारार्थी आहे. तर विद्यार्थी मित्रांनो होकारार्थी वाक्य असेल तर काय घेईल मी आय एम हॅप्पी कॉमा आरंट आय क्वेश्चन मार्क. ठीक आहे, आरंट आय क्वेश्चन मार्क, आय एम हॅप्पी आरंट आय. आता नकारार्थी असेल तर आय एम नॉट हॅप्पी, आय एम नॉट हॅप्पी. आता नकारार्थी असेल तर तेव्हा क्वेश्चन टॅग करते वेळेस काय घ्यायचं आय एम नॉट हॅप्पी कॉमा एम आय. ठीक आहे, इथे आरंट घेऊ नका कारण इथे ऑलरेडी नकारार्थी आहे. नकारार्थी असल्यावर क्वेश्चन टॅग होकारार्थी करायचा असतो, तेव्हा आर आय पण घेऊ नका, एम आयच घ्यायचं. ठीक आहे, आर आय घ्यायचं नाही, हे लक्षात राहू द्या. नेक्स्ट, बरोबर आहे, आय एम नॉट हॅपी एम आय. 5th नंबरचा नियम बघा. 5th नंबरचं काय आहे, अगोदर ऑलरेडी नियम पाहिले आणि त्यानंतर असे अजून काही हे नियम पाहायचे आहेत. जर होकारार्थी वाक्यात शॉल आले असेल तर त्याचा क्वेश्चन टॅग शांत असा करावा, हे आपण पाहिलेलं आहे. आय शॉल सॉल्व धिस प्रॉब्लेम, शांत आय काय येईल आय शॉल सॉल्व धिस प्रॉब्लेम. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो काय करेल मी कॉमा शांत आय, शांत आय. होकारार्थी वाक्य आहे हे लक्षात ठेवा. होकारार्थी नकारार्थी म्हणजे काय, होकारार्थी म्हणजे ज्याच्यात नॉट नाही, नकारार्थी म्हणजे ज्याच्यात नॉट आहे, प्रेझेंट आहे, त्याला नकारार्थी म्हणतो आपण. आय शॉल सॉल्व धिस प्रॉब्लेम कॉमा शांत आय, शांत आय घ्या इथे, शांत आय क्वेश्चन मार्क. ठीक आहे, नेक्स्ट बघा. वी शॉल गो टू सिनेमा, वी शॉल गो टू सिनेमा काय येईल कॉमा देऊन शांत वी काय येईल शांत वी. वी शॉल गो टू सिनेमा कॉमा शांत वी. नेक्स्ट बघा, होकारार्थी वाक्यात विल आले असेल तर त्याचा क्वेश्चन टॅग ओंट असा करावा. होकारार्थी वाक्यात जर विल आले तर त्याचा क्वेश्चन टॅग काय घ्यायचा ओंट घ्यायचा. ठीक आहे, हे पण आपण पाहिलेलं आहे विद्यार्थी मित्रांनो. ही विल वर्क हार्ड, ही विल वर्क हार्ड, ओंट ही काय ओंट ही. ठीक आहे, नेक्स्ट आहे वरील सर्व अपवाद हे फक्त होकारार्थी वाक्यातच असतात, नकारार्थी वाक्यात नाही. ठीक आहे, सर्व जे बाकी जे अपवाद होते आपले आय एमचं तिथे काय घेत होतो आपण आरंट घेत होतो, हे होकारार्थी वाक्यातच होतं, नकारार्थी वाक्यात होत नाही, हे लक्षात राहू द्या. अपवाद जे काही होते ते. ठीक आहे, शांत, त्यानंतर दुसरा काय होता ओंट, हे फक्त होकारार्थी वाक्यातच असतात अपवाद. आय शॉल नॉट गो टू सिनेमा, सॉरी वी शॉल नॉट गो टू सिनेमा. आता विद्यार्थी मित्रांनो हे काय आहे नकारार्थी वाक्य आहे, वाक्य आहे. जर होकारार्थी असतं तर शांत वी आला असतं, शांत वी आला असतं, परंतु नकारार्थी वाक्य आहे, नॉट आलेला आहे, नकारार्थी वाक्य आहे. नकारार्थी वाक्य असल्यावर मित्रांनो काय करा तुम्ही शॉल वी घ्या, फक्त कॉमा देऊन शॉल वी, शॉल वी. इथे शांत वी घेऊ नका. ठीक आहे, शॉल वी घ्या. वी शॉल नॉट गो टू सिनेमा कॉमा शॉल वी. समजते. नेक्स्ट बघा, ही विल नॉट हेल्प यू, पहिलं होतं ही विल हेल्प यू. ठीक आहे, आता नॉट आलं म्हणजे नकारार्थी आलं. जर नकारार्थी नसतं ही विल हेल्प यू असतं,
हे बघा, जर ही विल हेल्प यू असं असतं तर याचा क्वेश्चन टॅग मी काय केला असता, ही विल हेल्प यू कॉमा वोंट ही असं घेतलं असतं, ओंट ही घेतलं असतं मी. परंतु इथे नकारार्थी आहे, ऑलरेडी नकारार्थी आहे, तेव्हा होकारार्थी करते वेळेस काय करावं लागेल मला, विल ही, काय घ्यावं लागेल, विल ही. ही विल नॉट हेल्प यू, विल ही. ठीक आहे. नेक्स्ट, आय एम नॉट अ स्ट्रेंजर हिअर, आय एम नॉट अ स्ट्रेंजर हिअर. आता इथे आरंट आय घ्यायचं नाही, कारण ऑलरेडी इथे नॉट आहे, नकारार्थी आहे, तर मला काय घ्यावं लागेल, कॉमा देऊन एम आय, कॉमा देऊन काय घ्यावं लागेल, एम आय. आय एम नॉट अ स्ट्रेंजर हिअर कॉमा एम आय. समजत असेल, सगळ्यांना समजत असेल, खूप इझी आहे. ठीक आहे. नेक्स्ट, जर वाक्याची सुरुवात विद्यार्थी मित्रांनो देर या दर्शक सर्वनामाने झालेली असेल, ठीक आहे, वाक्याची सुरुवात देर या दर्शक सर्वनामाने झालेली असेल तर त्या वाक्याचा क्वेश्चन टॅग करताना सर्वनाम म्हणून देरच घेतात. ठीक आहे. तर त्याचा क्वेश्चन टॅग करताना सर्वनाम म्हणून काय घ्यायचं असतं, देरच घ्यायचं असतं, हे लक्षात राहू द्या. तर बघा, देर इज नो शॉर्टेज ऑफ वॉटर, इजंट देअर, काय काय घेईल मी, क्वेश्चन टॅग करते वेळेस काय घेईल, जसाच तसा अगोदर तर सेंटेन्स लिहिल, देर इज नो शॉर्टेज ऑफ वॉटर, कॉमा देईल इजंट, कारण विद्यार्थी मित्रांनो इथे इजंट देअर, सॉरी इज देअर येईल, इज देअर येईल. कशामुळे इज देअर येईल ते सांगा मला, इज देअर कशामुळे येईल, कारण विद्यार्थी मित्रांनो इथे नो आलेला आहे, ऑलरेडी नो आलेला आहे म्हणजे नकारार्थी आहे, ऑलरेडी नकारार्थी आहे. नो नॉट आलेलं असेल तर इज देअर क्वेश्चन मार्क. ठीक आहे. असा जर आला असता देअर इज शॉर्टेज ऑफ वॉटर तर इजंट देअर आला असतं, देअर इज शॉर्टेज ऑफ वॉटर असं असतं तर इजंट देअर आलं असतं, हे लक्षात राहू द्या. देअर इज नो शॉर्टेज ऑफ वॉटर इज देअर, हे नकारार्थी ऑलरेडी असल्यामुळे आपण इज देअर घेतो. ठीक आहे. नेक्स्ट, देअर वेअर 1000 ऑफ पीपल वॉचिंग द मॅच, देअर वेअर 1000 ऑफ पीपल वॉचिंग द मॅच. विद्यार्थी मित्रांनो होकारार्थी वाक्य आहे, इथं कुठं नो आहे का, नाही. मग मी काय करेल, कॉमा देऊन वेरंट देअर असं घेईल, वेरंट देअर. ठीक आहे. बघा, देअर वेअर 1000 ऑफ पीपल वॉचिंग द मॅच कॉमा वेरंट देअर, कॉमा द्यायचा, नंतर हेल्पिंग वर्ब पाहायचं, हेल्पिंग वर्ब का आहे, वेअर आहे, इथे नॉट निगेटिव्ह नाही आहे, होकारार्थी आहे, म्हणून वेरंट देअर घ्यावं लागेल. होकारार्थीचं नकारार्थी क्वेश्चन टॅग करत असतो, नकारार्थीचा होकारार्थी करत असतो, हे माहिती आहे तुम्हाला. नेक्स्ट, देअर वॉज नो वन टू चॅलेंज द डिसिजन, देअर वॉज नो वन टू चॅलेंज द डिसिजन, नो वन, नो म्हटल्याच्या नंतर नकारार्थी आहे वाक्य. ठीक आहे. मग काय येईल, वॉजंट देअर, काय येणार आहे, कॉमा देऊन वॉजंट देअर. विद्यार्थी मित्रांनो हा फुल स्टॉप जो असतो तो रिमूव्ह करून कॉमा द्यायचा असतो. ठीक आहे. आणि वॉजंट देअर जेव्हा तुम्ही क्वेश्चन टॅग करत असता तेव्हा बघा, सॉरी वॉजंट येणार नाही नकारार्थी असल्यामुळे, अरे यार वॉजंट कसं येईल नकारार्थी असल्यामुळे, वॉज देअर येईल. ठीक आहे, कारण होकारार्थी करायचं असतं ना, वॉज देअर क्वेश्चन टॅग, क्वेश्चन मार्क. देअर वॉज नो वन टू चॅलेंज द डिसिजन, वॉज देअर, या प्रकारे तुम्ही करू शकता. नेक्स्ट बघा, 9th नंबरचा नियम, जर वाक्याची सुरुवात समवन, समबडी, एव्हरीवन, एव्हरीबडी यापैकी एखाद्या शब्दाने झालेली असेल तर त्या वाक्याला क्वेश्चन टॅग जोडताना सर्वनाम म्हणून विद्यार्थी मित्रांनो तुम्ही दे वापरायचं असतं. ठीक आहे. समवन, समबडी, एव्हरीबडी, एव्हरीवन, एव्हरीबडी असं जर वाक्याची सुरुवात झाली असेल तर क्वेश्चन टॅग तेवढे शेवटी सर्वनाम म्हणून काहीतरी वापरावं लागेल ना. वॉजंट समवन असं तर म्हणू शकत नाही ना, वॉजंट दे, वॉजंट सॉरी वॉजंट ही आणि वेरंट दे असं घ्यावं लागेल ना. ठीक आहे. तर या प्रकारे पाहूयात आपण. एव्हरीबडी हेल्प्ड हिम, एव्हरीबडी हेल्प्ड हिम,
तर विद्यार्थी मित्रांनो आता इथे एव्हरीबडी आलेलं आहे. एव्हरीबडी आल्याच्या नंतर विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला इथे सर्वनाम म्हणून दे वापरायचं असतं. ठीक आहे. आता इथे विद्यार्थी मित्रांनो तुम्ही म्हणाल की सर इथे डिडंट कशा प्रकारे आलं, बरोबर आहे. डिडंट कशा प्रकारे आले, तर एक तर बघा एव्हरीबडी हेल्प हिम, हे काय आहे, होकारार्थी आहे, बरोबर आहे, होकारार्थी आहे. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो इथे मला सांगा कोणता हेल्पिंग वर्ब आलेला आहे का. हेल्पिंग वर्ब आय एम, इज, ऑर, वॉज, वेअर काही हेल्पिंग वर्ब आला का, नाही आलेला. ठीक आहे. तर मग मला हेल्पिंग वर्ब घ्यावा लागेल. हेल्पिंग वर्ब घ्यायचा आहे. इथे हेल्प्ड आहे. हेल्प म्हटल्याच्या नंतर हे पास्ट मध्ये आहे. पास्ट मध्ये म्हटल्याच्या नंतर डू, डज, डीड पैकी कोणतं घ्यावं लागेल, डीड घ्यावं लागेल. ठीक आहे. आणि एव्हरीबडी आहे, तर एव्हरीबडी ऐवजी सर्वनाम मला काय घ्यावं लागेल, दे. तर डिडंट दे, होकारार्थी म्हणून डिडंट घ्यावं लागेल. ठीक आहे, नकारार्थी करायसाठी. आणि दे, एव्हरीबडी ऐवजी दे हे सर्वनाम मी वापरतोय. डिडंट समबडी असं म्हणू शकत नाही आपण. ठीक आहे, डिडंट दे. नेक्स्ट आहे एव्हरीवन वॉज अफ्रेड ऑफ हिम. एव्हरीवन वॉज अफ्रेड ऑफ हिम. तर विद्यार्थी मित्रांनो इथे मी काय करेल, वॉजंट दे येईल का, सांगा मला, वॉजंट दे येईल का. वॉजंट दे येणार नाही, कारण हे काय आहे विद्यार्थी मित्रांनो, एक वचनी आहे का, नाही, अनेक वचनी आहे दे. तर तिथे वेरंट येणार, वेरंट दे, वेरंट दे. ठीक आहे, वेरंट दे. आणि विद्यार्थी मित्रांनो हे होकारार्थी आहे, होकारार्थी आहे म्हणून जेव्हा तुम्हाला क्वेश्चन टॅग करायचा तो नकारार्थी असायला हवा. ठीक आहे, वेरंट दे. नेक्स्ट आहे आता हा चला सॉल्व करा. मॅच द फॉलोइंग कॉलम विथ अप्रोप्रिएट टेल टॅग्स. विद्यार्थी मित्रांनो पहिला बघा, आय रश्ड टू वरंडा. ठीक आहे. सेकंड आहे द डॉग्स रेज्ड देअर पिच ऑफ क्राय. ठीक आहे. थर्ड आहे दे हॅड बिकम अ पार्ट ऑफ आवर लाईफ. त्यानंतर आहे आय एम नाऊ 70 इयर्स ओल्ड. आय एम नाऊ 70 इयर्स ओल्ड. तर विद्यार्थी मित्रांनो सांगा इथे काय करावं लागेल. विद्यार्थी मित्रांनो बघा, पहिले इथे आय एम नाऊ 70 इयर्स ओल्ड, जे सोपं जातं ते अगोदर सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करा. ठीक आहे, इलिमिनेट करायचं. आय एम नाऊ 70 इयर ओल्ड, तर इथे काय येईल, आय एम आहे. ठीक आहे, तर इथे काय येईल, आणि होकारार्थी आहे म्हणजे आरंट आय. आरंट आय कुठं आहे, सी. म्हणजे फोर्थ नंबरला काय येईल, सी येईल. फोर्थ नंबरचा ऑप्शन काय येईल, सी, आरंट आय. त्यानंतर बघा, दे हॅड बिकम अ पार्ट ऑफ आवर लाईफ, कॉमा, दे हॅड बिकम अ पार्ट ऑफ आवर लाईफ. त्यानंतर काय, कॉमा, हॅडंट दे. हॅडंट दे म्हटल्याच्या नंतर डी, म्हणजे फोर्थ नंबरचं सी ऑप्शन येत आहे. त्यानंतर थर्ड नंबरचं तुमचं डी ऑप्शन येत आहे. आता हे दोन राहिलेले आहेत. आय रश्ड टू वरंडा, आय हे एक वचनी आहे. आय रश्ड टू वरंडा. ठीक आहे, रश्ड म्हटल्याच्या नंतर हे पण पास्ट मध्ये येतं. आणि द डॉग्स रेज्ड देअर पिच ऑफ क्राय. रेज्ड म्हटल्याच्या नंतर हे पण पास्ट मध्ये येतं. ठीक आहे, आता डॉग्स आणि आय. ठीक आहे, तर विद्यार्थी मित्रांनो डॉग्स म्हटल्याच्या नंतर हे अनेक वचनी झालं. अनेक वचनी बघा, डॉग्स बाहेर आवाज येत असेल तुम्हाला. ठीक आहे, द डॉग्स रेज्ड देअर पिच ऑफ क्राय. तर विद्यार्थी मित्रांनो इथे काय येईल, डिडंट दे. डिडंट दे येईल. कशामुळे, सर्वनाम दे काय येईल, कारण अनेक वचनी आहे. डॉग काय आहे, अनेक वचनी आहे. डॉग्स इथे भरपूर जास्त अनेक डॉग्स सांगितलेले आहेत. द डॉग म्हटलं असतं तर डिडंट ही आला असतं किंवा डिडंट इट आला असतं. ठीक आहे, तर विद्यार्थी मित्रांनो इथे डॉग्स काय आहेत, अनेक वचनी आहेत. अनेक वचनी आहेत म्हणजे इथे 2 नंबरचं काय येतं, ऑप्शन ए येतं, डिडंट दे. त्यानंतर आय रश्ड टू वरंडा. आय रश्ड टू वरंडा म्हटल्याच्या नंतर डिडंट आय. डिडंट आय म्हणजे फर्स्ट नंबरचं काय आहे, बी आहे. फर्स्ट नंबरचं बी आहे. असं काही नाही की फर्स्ट पासून फोर्थ पर्यंत सॉल्व्ह करत जा. पहिले इलिमिनेट करत जायचे, कोणतं लवकर होतं, आणि त्यानंतर सॉल्व्ह करायचं. ठीक आहे, कारण मला 3-4 नंबरचं लवकर आन्सर येत होतं, 3-4 नंबरचं मी दिलं, नंतर फर्स्ट सेकंड नंबरचं दिलं. ठीक आहे, अशा प्रकारे तुम्ही करू शकता.
नेक्स्ट आहे बघा, नेक्स्ट हे 2 क्वेश्चन आहेत आणि इथे आपला क्वेश्चन टॅग हा पूर्ण चॅप्टर संपत आहे. ठीक आहे, आपण टोटल किती पाहिलेले आहेत हे नियम ते पण पुन्हा एकदा रिवाइज करूया. बघा, आय गॅदर्ड अ स्टाउट स्टिक इन वन हँड. ठीक आहे, गॅदर्ड म्हटल्याच्या नंतर काय येते विद्यार्थी मित्रांनो? गॅदर्ड म्हटल्याच्या नंतर हा पास्ट मध्ये येतं. पास्ट मध्ये येतं म्हटल्याच्या नंतर डू डज डीड पैकी काय घ्यावं लागेल? डीड घ्यावं लागेल. आणि इथं होकारार्थी आहे म्हणजे क्वेश्चन टॅग नकारार्थी डिडंट आय. ऑप्शन बी इज द करेक्ट आन्सर. ठीक आहे, सक्सेस इज वॉक इन द डार्क. सक्सेस इज वॉक इन द डार्क. चूज द करेक्ट टेल टॅग. टेल टॅग पण म्हणू शकतात, क्वेश्चन टॅग पण म्हणू शकतात. चूज द करेक्ट टेल टॅग. कोणती टेल टॅग येणार आहे? इजंट. ठीक आहे, आणि सक्सेस साठी काय येणार? इजंट इट येणार. सक्सेस इज वॉक इन द डार्क, इजंट इट. इज सक्सेस असं येणार नाही. ठीक आहे, सक्सेस ऐवजी तुम्हाला काय करावं लागेल? योग्य ते सर्वनाम, योग्य ते प्रोनाउन वापरावं लागेल. तर इजंट इट येईल. तर इथे इज इट पण काय येणार नाही, कारण हे होकारार्थी वाक्य आहे. क्वेश्चन टॅग नकारार्थी होतो. ठीक आहे, हे सर्वच्या सर्व तुम्हाला समजलं असेल, नक्कीच समजलं असेल. तर विद्यार्थी मित्रांनो, आपण काय काय पाहिलं ते बघा एकदा, पुन्हा एकदा हे बघा. हे सर्वच्या सर्व नियम बघूयात पुन्हा एकदा फास्ट. हे नियम काय काय पाहिले आपण. क्वेश्चन टॅग तयार करताना दिलेले वाक्य पूर्ण लिहा व शेवटी स्वल्पविराम किंवा कॉमा द्यायचा असतो. दिलेल्या वाक्यात सहाय्यकारी क्रियापद असल्यास क्वेश्चन टॅग तयार करताना प्रथम सहाय्यकारी क्रियापद लिहावे. हेल्पिंग वर आपण लिहित असतो. ठीक आहे, त्यानंतर जर सहाय्यकारी क्रियापद नसेल तर मुख्य क्रियापदाच्या काळानुसार डू डज डीड घ्यायचं असतं आणि ते आपण घेत आलेलो आहोत. आपण क्वेश्चन तसे पाहिले. दिलेले वाक्य होकारार्थी असेल तर क्वेश्चन टॅग नकारार्थी करा, म्हणजे सहाय्यकारी क्रियापदानंतर अथवा डू डज डीड नंतर नॉट लिहायचं असतं. ठीक आहे, नंतर नॉट हे संक्षिप्त रूप कशा प्रकारे लिहायचं हे पण आपण पाहिलेलं आहे. इजंट, वॉजंट, डोंट, डिडंट आणि त्याचं आपण पूर्ण एक टेबल पण पाहिलेलं आहे. ठीक आहे, शेवटी वाक्याच्या सुरुवातीला आलेल्या नामाला अनुसरून योग्य ते सर्वनाम लिहायचं असतं. आता सक्सेस आलं होतं आपल्या याच्यामध्ये, तर मी तिथं काय केलं? इजंट इट घेतलं. ठीक आहे, योग्य ते सर्वनाम घ्यायचं असतं. परंतु जर दिलेल्या वाक्यात सर्वनाम असेल तर तेच सर्वनाम घेऊन शेवटी प्रश्नचिन्ह द्यायचे असते. ठीक आहे, आणि आपण त्यांचे हे संक्षिप्त रूप पण पाहिलेले आहेत. ठीक आहे, नेक्स्ट विद्यार्थी मित्रांनो, आपण जर वाक्याची सुरुवात लेट्सने सुरुवात झाली तर आपण काय वापरत असतो? शॉल बी वापरत असतो. ठीक आहे, क्वेश्चन टॅग मध्ये हे पण आपण पाहिलेलं आहे. नंतर आहे बघा, वाक्य आज्ञार्थी असेल तर क्वेश्चन टॅग करते वेळेस विल किंवा वोंट वापरायचं असतं. वोंट कधी वापरायचं? जर प्लीज ने सुरुवात होत असेल तर. ठीक आहे, अदरवाइज विल वापरायचं असतं. नंतर बघा, युज्ड टू असेल तर डिडंट क्वेश्चन टॅग घ्यायचा असतो. ठीक आहे, क्वेश्चन टॅग डिडंट वापरायचं असतं क्वेश्चन टॅग तयार करताना. ठीक आहे, नेक्स्ट पहा, होकारार्थी वाक्यात ॲम असेल तर आपण काय घेत असतो? आरंट घेत असतो. ठीक आहे, नकारार्थी वाक्य तयार करते वेळेस. ठीक आहे, नेक्स्ट होकारार्थी वाक्यात शॉल असेल तर आपण शॅन्ट घेत असतो. ठीक आहे, किंवा विल असेल तर वोंट घेत असतो. अपवाद कधी असते? होकारार्थी वाक्यातच असतं, नकारार्थी वाक्यात घेत नसतो. ॲम आय असेल तर आय एम असेल तर ॲम आय घेत असतो. ठीक आहे, त्यानंतर देअर असेल तर काय घेतो? देअरच घेत असतो दर्शक सर्वनाम म्हणून. ठीक आहे, हे पण पाहिलेलं आहे. समवन, समबडी, एव्हरीबडी यांनी सुरुवात झाली तर आपण काय घेत असतो? दे म्हणून दे हा सर्वनाम घेत असतो. ठीक आहे, या प्रकारे विद्यार्थी मित्रांनो आपण पूर्णच्या पूर्ण पाहिलेला आहे क्वेश्चन टॅग किंवा टेल टॅग. ठीक आहे, त्यानंतर नेक्स्ट चॅप्टर आपण WH क्वेश्चन वगैरे जे काही चॅप्टर आहे ते पण आपण पाहणार आहोत. ठीक आहे, थँक्यू व्हेरी मच अँड हॅव अ गुड डे.